काय होणार, तसंच राहणार. तो कोण होता, वॉचमॅन होता. मी तुम्हाला का केला अनुभव, ते वॉचमॅनला फक्त सबरी रामचा एक्झाम्पल द्यायची गरज नाही. अनलिमिटेड पॉवर आहे, कॅन क्रिएट अ वंडर गॉड विदिन. मी तुम्हाला सांगतो ना, ते पण अनुभव करणार, आजच अनुभव करणार. आपण मंदिरला जातो, मस्जिदला जातो, गुरुद्वाराला जातो, चर्चला जातो, पण सत्य परिस्थिती अशी आहे की सगळं आतच. पण आपण आत शोधतो का? नाही ना. सगळं आपण किती किती हिंडतो. त्याच्या बाबतीत एक स्टोरी मी ऐकलं होतं, तुमच्याशी शेअर करतो मी. देवाने इन्सानला बनवलं, माणसाला बनवलं, मानवला बनवलं, तर ते एकदम परेशान झाले. एकदा त्यांनी सगळं मंत्री यांना बोलवलं, त्यांचे सगळे मंत्रिमंडळाला. त्यांना सांगितलं की आता मला माझी हालत खराब झालेली, जेव्हापासून मी माणसाला बनवलेलं माझी झोप उडाली. लोकांनी विचारलं काय, बोले हे लोक मला कधी झोपू देत नाही, कधी अडचण आली तर माझ्याकडे पळून येतात. ते बघत नाही की रात्री 3 वाजले आहे, की रात्री 2 वाजलं आहे, की रात्री 1 वाजलं आहे, की दिवसा 2 वाजताय. 24 तास हे मला सतत असतात, मला झोपच येत नाही. याच्यातून बाहेर काढण्यासाठी काही रास्ता सुचवा. ते एकाने सांगितलं की तुम्ही एक काम करा, पहाडीवर जाऊन लपून जा. देव बोलले ते करून बघितलं मी, कैलास पर्वतवर जाऊन लपलो. दरवर्षी 5 लाख लोक इथं सत्वायला. तो दुसरे मंत्र्याने सांगितलं एक काम करा, तुम्ही गुफात जाऊन लपवा, गुफात कोणी पोहोचणार नाही. बोलले तो पण करून बघितलं, अमरनाथला जाऊन लपलो. दरवर्षी 5 लाख लोक येतात. तर कोणी सांगितलं तुम्ही आज जा. देवाने सांगितलं मी गंगा सागरला आज जाऊन लपलो, तरी लोक पोहोचायला लागले. तिथे पण झोप नाही. तेवढा नारद येतो. नारद बोलतो मी एकदम सुंदर जागा तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही तिथे जाऊन बसा, कधी तुम्हाला त्रास होणार नाही. देवाने सांगितलं सांग बाबा, लवकर सांग. नारदाने सांगितले की माणसाचा आत जाऊन बसा तुम्ही, तो आत कधी नाही जाणार. रादर आय ऑलवेज से की वी आर अ गॉड. माझा शब्द आहे की वी आर अ गॉड. एकदा तो सकल शक्ती आहे तुम्हाला सांगितलं, त्याचा 10% पण आला तर चमत्कारिक झाले ना. आणि एकदा चमत्कार आला तर लोक भगवान बनवून टाकतात. आपण नाही बनवलं का सगळ्यांना? जेवढे लोक झाले चमत्कारिक सगळ्यांना आपण देवच म्हणतो. ते स्वामी समर्थ असो की साईबाबा असो, ते पण माणसच होते ना. संत कबीर असो की ज्ञानेश्वर असो, सगळे माणूसच होते ना. पण त्यांनी स्वतःची शक्तीला जागृत केलं तर आपण त्यांना गॉड बनवलं. आपला आताच आहे तो, हा एक फायनल प्रोग्राम असेल, आजचा शेवटचा प्रोग्राम. कारण की तो प्रोग्राम मी नेहमी शेवटी का ठेवतो, की त्यानंतर शब्दच नाही निघत. ज्यावेळी सत्य परिस्थिती घडते त्यानंतर काही निघत नाही. बस असं वाटतं की नाही आपला बरोबरच राहू. आणि तो स्वानुभव एकदा तो प्रोग्राम तुम्ही केला ना, मी तुम्हाला सांगतो कधी मंदिरात नाही जाणार. मी सिद्धिविनायक मंदिर दर मंगळवारी 12-18 वर्ष गेलो असेल. एकही मंगळवार तो काही पुरे होतो काही होते, मंगळवारी आमच्या टीम पोहोचायची. आणि ज्या दिवशी मी हे अनुभव केलं, आजचा दिवस आणि आजपर्यंत मी मंदिरात जात नाही. ज्या दिवशी मला दर्शन करायचे असेल, डोळं बंद करतो आणि आतून लाईव्ह दर्शन करतो, लाईव्ह. तर तो अनुभव तुम्ही आजच घेणार आहे आणि इथेच घेणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही स्वतः मला सांगायची गरज नाही. दॅट विल बी युअर एक्सपिरियन्स. सो दॅट इज गोइंग टू द पॉवर. अँड इन शॉर्ट आय टेल यू व्हॉट वी आर गोइंग टू डू इन जस्ट 2-3 मोर स्लाइड. की याच्यासाठी काय, या आपल्याला पॉवरला ऍक्टिव्हेट करायचं असेल, 90% पॉवरला ऍक्टिव्हेट करायचे असेल तर हे जाणणं अति गरजेचं आहे. आपलं जे कॉन्शियस माइंड आहे ना, जे जागृत मन आहे, जागृत मन, त्याची फ्रिक्वेन्सी आहे 14 ते 35 गिगाहर्ट्झ. आता ही फ्रिक्वेन्सी काय, मेडिकल सायन्स मध्ये ईसीजी काढतो ना आपण हार्टचा, तसं ब्रेनचा पण ईईजी काढतो. ईईजी काढतो, जे फ्रिक्वेन्सी येते त्याला गिगाहर्ट्झ म्हणतो. या परिस्थितीमध्ये तुमचा तो ब्रेनचा ईईजी काढलं तर तुमची फ्रिक्वेन्सी किती येणार, 14 ते 35. पण जेव्हा तुम्ही मेडिटेशन मध्ये थोडंसं डीप गेलं, शांत झाले आणि त्यावेळी तुमची फ्रिक्वेन्सी चेक केली तर तुमची फ्रिक्वेन्सी येणार 7 ते 14. दॅट इज अ अल्फा स्टेज फ्रिक्वेन्सी. आणि अल्फा स्टेजला तुम्ही जाऊन जे काही कमांड द्यायचे असेल की मला 2 करोड रुपये पाहिजे, मला प्रमोशन पाहिजे, मला हे पाहिजे, जे कमांड लहान बाळासारखं तुम्ही देणार 100% घटित होतो. हे माझे स्वतःचे नाही, कितीतरी लोकांचे अनुभव आहे. तुम्हाला ते अनुभव करूनच भेटेल. पण त्या स्टेजला जाण्यासाठी आज आपल्याला प्रोसेस करायची आहे. त्याच्या डीप गेले तर 4 ते 7 ते सिद्ध पुरुष. एकदा फ्रिक्वेन्सी 4 ते 7 ला पोहोचली की तुम्ही जे बोलणार ते घडतो. दॅट इज द सिद्ध पुरुषांची फ्रिक्वेन्सी. आणि त्यानंतरची फ्रिक्वेन्सी डेल्टा स्टेज. डेल्टा इज अ पॉवरफुल स्टेज, ज्याला आपण भगवान म्हणून टाकतो ना, साईबाबा म्हणा की संत ज्ञानेश्वर. दॅट फ्रिक्वेन्सी दे रिचेस. या फ्रिक्वेन्सी
फ्रिक्वेन्सीला रीच करण्यासाठी पूर्ण तपस्या म्हणजे कंटिन्युअस प्रॅक्टिस करावी लागते. 10 वर्ष तुम्ही पण केलं तर तुम्ही पण पोहोचणार, पण त्या नाही. पण आपल्याला इथेच काम करायचं, कारण की नॉर्मल फ्रिक्वेन्सीपेक्षा थोडंसं आपल्याला खाली जायचंय. तर आज पूर्ण दिवस आपण त्याची प्रॅक्टिस करणार आहोत आणि तिथे पोहोचूनच सगळ्या ऍक्टिव्हिटी करायची आपल्याला. म्हणून तुम्हाला ते स्लाइड दाखवले. हा फ्रिक्वेन्सीला पोहोचण्यासाठी बरेचसे मेथडॉलॉजी. तुम्ही भजन कीर्तन करता ना, जेव्हा ते व्हायब्रेशन जे असतात ना, त्याच्यामध्ये पण तुम्ही नॅचरली अल्फामध्ये जाता. प्रेयर करतात त्यामध्ये नॅचरली जातात, रिलॅक्स करतात त्यामध्ये जातात, हिप्नोटाइज करतो ना त्यामुळे तो अल्फा स्टेजला जातात, नॅचरली जातात. हे सगळं प्रोसेस आहे. आज आपण मेडिटेशन एक टेक्निक शिकणार आहे, त्यापैकी एक टेक्निक मेडिटेशन, ज्याच्यामध्ये तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला असता. पण नॅचरली 2 वेळा आपल्याकडे ही फ्रिक्वेन्सी असतेच. एक आपण रात्री झोपतो, तर झोप यायचा आधीचा जो 10 मिनिटं असतो ना, किंवा सकाळी जेव्हा उठतो तो उठून खाटावर खाली यायचा एक 10 मिनिटाचा टाइम असतो ना, आपण जागे पण असतो आणि झोप पण असतो. तो मधला 15 मिनिट, हा 15 मिनिट आपण नॅचरली अल्फामध्ये असतो. समजा तुम्ही मेडिटेशन नाही करत असेल तर मी प्रोसेसमध्ये तुम्हाला दाखवेल की तुम्हाला आयुष्यात जे काही पाहिजे असेल, चांगला रिलेशनशिप पाहिजे असेल, मुलांची चांगला पाहिजे असेल, स्वतःचा हेल्थ पाहिजे असेल, स्वतःचा वेल्थ पाहिजे, स्वतःचा आजार काढायचा असेल, जे काही आहे त्याचा तो पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये गोल चार्ट बनवून त्या पर्टिक्युलर पिरियडला सकाळी उठताना फक्त व्हिज्युअलाइज करायचे, बाकी काही नाही करायचं. पैसे पाहिजे असेल, प्रमोशन, जे काही, कारण की माझा अनुभव तो खूप आहे, माझ्या तर एव्हरीडे ऍक्टिव्हिटीमध्ये तो अनुभव आहे. सो दॅट इज अ नॅचरल स्टेट. त्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट आणखीन शिकायची तुम्हाला, ते इम्पॉर्टंट आहे पूर्ण प्रोसेससाठी आजचा, की कम्प्युटरला जसं ऑपरेटिंग सिस्टम गरजेचा असतो, विंडोज नाही तर कम्प्युटर चालणार का, विंडोज असो डॉस असो, तसा ह्युमन बाईंडला बर्निंग डिझायर म्हणजे पाण्याची इच्छा. त्याचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला लक्षात, की एका संताकडे शिकण्यासाठी, सिद्ध पुरुषाकडे शिकण्यासाठी त्याचा एक शिष्य 10 वर्ष सतत त्याच्या बरोबर राहत होता आणि दरवेळी त्याला सांगायचं की मला आता तरी ज्ञान द्या. एक दिवस कंटाळून तो ओरडतो आपला गुरुवर की बस झाला, आता 10 वर्ष झाले, मला एकही गोष्ट शिकवली नाही, तुमचा बरोबर मी दिवस राहत असतो. मग गुरुने काय सांगितलं की त्याला संध्याकाळी नदीचा किनाऱ्यावर बोलवला. तो आला की आता तो गुरु शिकवणार आहे, तो त्यांच्या बरोबर गेला. तो गुरु त्याला पाण्यात घेऊन गेला. रिअल स्टोरी आहे, ते स्वामींचे नाव मला आठवत नाहीये. ते पाण्यात घेऊन गेले. ते पाण्यात घेऊन गेल्यानंतर जेव्हा पाण्यात बोंड्याची जागा आली, म्हणजे पण पाणी आला, तेव्हा त्याने सांगितलं ते शिष्याला की आता तू डुबकी घे. तो शिष्याने डुबकी घेतली. मग त्याने काय केलं, त्याचा डोकं पकडलं आणि दाबून ठेवलं पाणीमध्ये. किती मिनिटं राहील? 1 मिनिट, 1.5 मिनिटं, 2 मिनिटं. आणि एक क्षण आला की त्याने जोरात फेकलं गुरुला आणि बाहेर आला, श्वास घ्यायला लागला. आणि तेव्हा गुरुला सांगितलं की मी तुमच्याकडे ज्ञान शिकायला आलो, तुम्ही माझं मर्डर करताय. तेव्हा गुरुने सांगितलं की ज्या दिवशी शिकण्यासाठी एवढी तडप होऊन जाईल ना, त्या दिवशी माझ्याकडे मी शिकवतो तुला. म्हणजे एवढी तडप शिकण्याची असायला पाहिजे, नाहीतर ज्ञान थोडी भेटतो. की एवढं सगळं 90% मध्ये तर शिकण्यासाठी आणि तडप पटल्यानंतर मग काही करायची. मग जे प्रोसेस आहे, पागलपण असो तो पागलपण पण करायचं, नाही तर शिकणार थोडी. मग तडप असेल तर करणार की नाही. तर तडप, तसंच इलेक्ट्रिसिटी जसं गरज आहे कम्प्युटरची, याची गरज आहे भरोसा. असं होतो. माइंडने सांगितलं नाही घडणार, असं नाही होणार, तर कधी नाही होणार. मी काय बोलू, माइंडने सांगितलं होणार तर 100% होणार. तर फेथ, याची गरज काय, फेथ. आणि तिसरा, जसं कम्प्युटरसाठी व्हायरस डेंजरस असतो, तसं याच्यासाठी व्हायरस काय आहे, डाऊट. तुम्ही मनात डाऊट आणलं तर सगळं संपलं. तर डाऊट नाही, ही गोष्ट याची इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट आहे. संगती, अनकंडिशनल माफी, अनकंडिशनल लव्ह टू एव्हरीबडी, अनकंडिशनल अपॉलॉजी, हे तुमच्या नेचरमध्ये यायला पाहिजे. म्हणजे कोणालाही माफ करताना हे विचार करू नका की त्याची चूक आहे. त्याची चूक असो तर असो ना, तुमचा काय जातं. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की मोलकरणीला ग्लास फुटला, तुम्ही तुम्हाला काय बोललो की त्याला माफ. मदर टेरेसा म्हणजे अनकंडिशनल माफी. तुमची चूक आहे, नाहीच आहे, कधी इगो नाही आणायचं. आणि आपला नेचर मध्ये टाकून दिलं तर कधी भांडण होणार नाही. बायको ओरडायला लागली, माझी चूक नाही, माझी चूक मीच माफ, संपलं, मॅटर क्लोज. पुढे काय
कहा तो का म्हणजे कुठल्याही जागेवर मी तुम्हाला सगळे एक्झाम्पल देतोय. अनकंडिशनल लव्ह अँड अनकंडिशनल अपॉलॉजी, माफी. माझ्या वडिलांनी, मी सांगितलं तर कॉन्सेप्ट, माझ्या वडिलांनी शिकवलं होतं की झुकना सीखो. माझे वडील टीचर, एक नाव रिटायर्ड टीचर, ही इज बेस्ट गुरु ऑफ माइंड. त्यांनी गोष्ट शिकवलं होतं की पहिले झुकना सीखो. झुकना माझा गुरुवाणी ते म्हणतात ना, झुकना सीखो. आणि त्यांचं एग्जाम्पल एवढा पॉवरफुल होता कि ते बोले कि किसी भी कंडीशन में तुम्हारी गलती है या नहीं है, झुकना सीखो. और झुकना इस हद तक कि सामने वाला तुम्हारे सामने झुक जाए. आणि त्यांनी शिकवण्यासाठी मला सांगितलं होतं कि सामने कितना भी घमंडी आदमी है, कितना भी गुरूर वाला आदमी है, कितना भी कठोर आदमी है, अगर उसको भी झुकाना है तो तुम झुक जाओ. आणि एग्जाम्पल त्याने दिलं होतं कि उसके सामने सीधा सो जाना. तुमको उठाने के लिए तो झुकेगा ना, आप समझे ना, तुमको उठाएगा तो सही ना, तो तुमने उसको झुका दिया कि नहीं, तो दैट इज अपॉलॉजी. अगर उसको आपने सीख लिया तो यू कैन. और आपका सबकॉन्शियस माइंड आपसे बात करता है. मैं आपको बताऊं, आपका सबकॉन्शियस माइंड आपसे बात करता है. और 4 टेक्निक है उसकी बात करने की. एक इंट्यूशन, मैंने आपको बोला ना कि आप चाहो नहीं चाहो, कई बार आपको ऐसा इंट्यूशन आते ना, ये चीज होने वाली है, आपके मन में आता. और आप अगर उसको समझ लो, जैसे मैंने बोला बाइक पे बैठ रहे हो और मन में आता है यार नहीं जाना चाहिए, अगर आपने मान लिया तो समझना उस दिन का सदमा टल गया. इंट्यूशन. दूसरा, ड्रीम में कई रिसर्च हुए हैं जो सपने में हुए, ये तो आपने पढ़ा कि नहीं, नासा तक के रिसर्च. अगर आप भी कोई प्रॉब्लम को लेके विजुअलाइज करके मेडिटेशन करके सो गए तो आपके सपने को 24 घंटा काम करता ना, जागृत मन अर्ध जागृत मन 24 घंटा काम करता, तो आपके सपनों में उसका आंसर दे देगा. और आप जब मॉर्निंग में उठोगे तो आपके पास आंसर रहेंगे. मैं यहाँ तक बोलता हूँ, इस हद तक अजमाना कभी कि कोई फाइल आपकी अटकी हुई है, कोई आरोपी को आपको ढूंढ रहे हो, कंटिन्यूस प्रोसेस में है, वो आपको मैसेज मिल जाता है कहाँ जाना है, किसको पूछना है, कहाँ इंट्रोगेशन करना है. ऐसे अनुभव आपको हुए भी होंगे, मैं नहीं बोलता नहीं हुए होंगे, लेकिन आंसर आपको मिल जाते हैं. कांस्टेंट अगर किसी बीच का विचार है, जैसे चेस्ट पेन हो रहा है, कंटिन्यूअसली आपको कांस्टेंट है यार, तब चेक कर लेना उधर इशारा कर रहा है कुछ गड़बड़. मतलब कांस्टेंट कोई चीज बार बार आपके दिमाग में आ रही है, दैट मींस योर सबकॉन्शियस माइंड वांटेड टू टेल यू समथिंग एंड व्हिच यू हैव टू बी रियली कॉशियस. और फ्लैश, कई बार आपने अनुभव किया होगा कि कोई बात आपके दिमाग में आती और आप जब तक बोलने जाते हो डिस्ट्रैक्शन में बोल जाते, और फिर आप अरे यार कुछ तो इंपॉर्टेंट था, ऐसा होता ना, दैट इज फ्लैश. फ्लैश मतलब सबकॉन्शियस माइंड आपको बता के जाता है, ऐसे विचार, ऐसे थॉट्स, ऐसी चीजें आपको बता के जाता, जो आपने अगर ध्यान दिया तो डेफिनेटली सक्सेसफुल होगे. तो ये 90% पार्ट आज हम लोग सीखने वाले हैं. 10% पार्ट में फोकस नहीं करूंगा क्योंकि वो तो मैंने आपको बता दिया है. अपने बचपन में चले जाओ, आंख बंद कर लो, 10% पार्ट इंस्टॉल रहेगा. वो जो बच्चे का 0 से 7 साल, उस पर मैं आज काम नहीं करूंगा. आज पूरा दिन का वर्कशॉप, वो जो 90% पार्ट मैंने बताया ना, उन शक्तियों के ऊपर पूरा प्रोसेस है. तो इसको एक्टिवेट करना है क्या? हाँ या नहीं? सो आर यू रेडी फॉर दैट? वापस जोर से, आर यू रेडी फॉर दैट? वेल, सो वी विल डेफिनेटली डू इट, बट आफ्टर द ब्रेक, क्योंकि मेरा म्यूजिक सिस्टम सेट नहीं हो पाया, वायर नहीं है, तो आई नीड सम 5-10 मिनट्स बिकॉज म्यूजिक पे काफी जमा है. इसके बाद का पूरा वर्कशॉप खाली प्रैक्टिकल है, और प्रैक्टिकल मतलब एक्टिविटी. तो इसके कुछ कंडीशंस मैंने आपको बता दूं, अगर आपको करना है, अनुभव लेना है, तो 2-3 कंडीशन मैं आपको बता दूं, बहुत इंपॉर्टेंट है वो कंडीशन. वो आप हाँ करोगे तो ही आप पाओगे. उसमें एक बहुत इंपॉर्टेंट कंडीशन है आपका 100% इन्वॉल्वमेंट. 100% इन्वॉल्वमेंट का मतलब, फिर अगर मैं बोलूँ नाचना है तो नाचना है, गाना है तो गाना है, फिर लोग क्या कहेंगे नहीं देखना. किसको चाहिए? तुमको चाहिए, बाजू वाले को चाहिए, बाजू वाले को नहीं चाहिए. पागलपन करना है, पागल मतलब आपको 100% इन्वॉल्वमेंट. अगर आप 100% दोगे, मैं आपको गारंटी वर्ड यूज करता हूँ, वारंटी भी नहीं, गारंटी, 100% होता है. और ये मेरे साथ, मेरी लाइफ टोटल बदल गई है जब से मैंने इसको अडॉप्ट किया. मैं क्या था और आज क्या हूँ, मेरे बैकग्राउंड को जाके आप लोगों से पता करो, आपको पता चल जाएगा. और ये सिर्फ 3-4 साल में. मैं भी नौकरी वाला था, मैं भी सेल्फ एम्प्लॉयड था, आज बिजनेस में हूँ, फ्रीडम पे हूँ, आज ये पैशन में हूँ, क्योंकि इतना पावरफुल प्रोसेस है, इतना पावरफुल.
मैंने भी पहले बार बिलीव नहीं किया, लेकिन ट्राई किया मैंने घर में जाने के बाद। प्रोसेस मैंने बिलीव नहीं किया, साइंस स्टूडेंट ना, मैं भी ट्रेनिंग से सीखा था, लेकिन जब उसको अडॉप्ट किया, रिजल्ट मिलने गया, तो अगली बार तो मैं जाके 100% इन्वॉल्वमेंट किया। और आज, क्योंकि एक बार आपने आज भी करके गए, कल से नहीं किए ना, तो आज जो देके जाओगे ना पिक्चर, वो आपके साथ 100% घटित होगा, ये भी मैं बताता हूँ, इतना पावरफुल है। तो इसकी पहली कंडीशन है, बहुत इंपॉर्टेंट कंडीशन है, 100% इन्वॉल्वमेंट इन एवरी एक्टिविटी, हर एक्टिविटी। सेकेंड इसकी इंपॉर्टेंट रिक्वायरमेंट मैं आपको बताता हूं कि फिर घड़ी नहीं देखना जाने के टाइम पे कि 6 बज गया कि 7 बज गया कि 8 बज गया, क्योंकि आज एक ही दिन आपके पूरे लाइफ का, मैं 365 दिन की बात नहीं कर रहा हूं, आपकी पूरी 80 साल की लाइफ का एक ही इंपॉर्टेंट दिन आज आपने, भले वो दीदार सिंह के बोलने पे और पवार साहब के बोलने पे और एडिशनल सीपी के बोलने पे दिया होगा, उनको जाके धन्यवाद देना, क्योंकि ये लाइफ का टर्निंग पॉइंट होगा आपके लिए। और वो लकी क्राउड्स में से आप हो जो आप इनवाइट किए गए, नहीं तो बहुत लोग थे जिनको ज्ञान मिल सकता। तो जब आ ही गए हो यहाँ पे, कुदरत ने तुमको भेजा है, इन्होंने नहीं भेजा, उसकी मर्जी थी कि तुमको अपॉर्चुनिटी मिले, तब तुम इधर आए हो, उसकी मर्जी से आए हो, क्योंकि उसको तुमको बदलना है, वो अपना काम कर रहा है, तो उसके सामने आपको सरेंडर करना है। जब आ ही गए हो यहाँ, तो फिर पूरा लेके जाना, क्योंकि मैं जब आता हूँ तो मैं उस कमिटमेंट के साथ आता हूँ कि मेरा आज के दिन कोई शेड्यूल नहीं रखता, फिर मैं ये नहीं देखता वक्त कितना गया। तो दूसरी इंपॉर्टेंट रिक्वायरमेंट, तीसरी इंपॉर्टेंट और बहुत ही इंपॉर्टेंट रिक्वायरमेंट है कि आपके पास भी मेरे जरा एक इंस्ट्रूमेंट होगा, मोबाइल, जो हमारी लाइफ का बहुत इंपॉर्टेंट हिस्सा है और आपकी लाइफ का भी। लेकिन एक चीज मैं आपको बता दूं कि जब कुदरत ने आपको यहाँ भेजा है, तो मेरे से लिख के लो, पूरे दिन कोई इमरजेंसी नहीं देगा, ये गारंटी देता हूं, क्योंकि वो उसकी मर्जी से तुम आए, तो वो आपको कोई इमरजेंसी नहीं देगा। इसलिए अगर आपका मोबाइल स्विच भी ऑफ रहेगा ना, तो कुछ